आणि आणखी एक मोठी बातमी यानंतर ती म्हणजे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरनं उपोषण सुरू केलंय आणि बच्चू कडूंच्या उपोषणावरनं राधाकृष्ण विखे पाटलांनी एक खोचक टोला लगावला। कदाचित विधानसभेतल्या पराभवाचं शल्य असेल म्हणून बच्चू कडू आंदोलन करत असतील असं म्हणत विखे पाटलांनी हल्लाबोल केलाय। त्याचबरोबर विखे पाटील हे शेतकऱ्यांचे कधी झालेत का, त्यांना शेतकरी कधी समजलाय का असा प्रतिसवाल बच्चू कडूंनी उपस्थित केला। मला वाटतं बच्चू कडू हे त्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत। आज त्यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत, त्याचं त्यांनी शल्य असेल मला माहीत नाही, परंतु मला वाटतं त्यांनीसुद्धा आता अधिक लोकाभिमुख काम करण्यासाठी वेळ खर्चित करावा उपोषण करण्यापेक्षा। त्यांच्याबद्दल मला सहानुभूती, माझे मित्र आहेत ते, माझा त्यांना सल्ला आहे की हे उपोषण सोडून द्यावं। सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, त्यात कुठलंही सरकार मागे जाण्याचा प्रश्न नाही। राधाकृष्ण विखे पाटील हे कधी शेतकऱ्याचे झाले का हो? यांना शेतकरी म्हणून समजलं का? कधी एक दिवसाचं आंदोलन तरी त्यांनी केलं का? विरोधी पक्ष नेते असताना त्यांचा आवाज किती दाबला होता फडणवीस साहेबांनं, पुऱ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। ते काय आमच्यावर बोलणार आहे? मी राज्यमंत्री असताना मी शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी टू व्हीलरनं गेलो होतो पंजाबला। यांना माहीत नसेल कदाचित। 11 दिवस उपोषण केलं होतं जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो होतो।